संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगाने 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केले. दमानी यांचं ट्विट. सुरेश धसांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जन आक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष वेसाळ असं अधिकाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे हे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. खारघरच्या उत्सव चौकात डोक्यात हेल्मेट मारून एकाची हत्या. डोक्यात हेल्मेट मारल्यानं ब्रेन हॅमरेज झाल्यानं मृत्यू. मारहाणीची तक्रार करत असताना पोलिसांसमोरच मृत्यू. महाकुंभमधील चिंद्राचिंद्रीनंतर मृतदेह नदीत फेकल्याने नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता.